नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। माझी आजची रेसिपी आहे कांदा लसूण शिवाय शिराळ्याची भाजी। इथे कढई तापलेली आहे, तेल टाकून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे, थोडी मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरे मोहरी, थोडंसं हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 7-8 पाने कढीपत्ता, थोडंसं परतून घेऊया। आता आपण हळद घालूया, अर्धा तास भिजवलेली चण्याची डाळ घालूया, डाळ परतून घेऊया। थोडंसं पाणी घालूया, थोडा गॅस कमी करूया, वरून झाकण ठेवूया आणि 3-4 मिनिटे डाळ वाफवून घेऊया। आता इथे 3 ते 4 मिनिटे झालेली आहे। आता आपण शिराळ्याची भाजी घालूया। इथे मी एक मोठा शिराळा वरच्या शिरा काढून बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घालूया, व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। डाळ अगोदर वाफवून घेतली की नंतर मग व्यवस्थित शिजते, म्हणून पहिल्यांदा थोडी वाफवून घेऊ। आता थोडं पाणी घालूया, गॅस मध्यम करूया, वरून झाकण ठेवूया, 4 ते 5 मिनिटं शिजून घेऊया। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। भाजीला थोडं परतून घेऊया, किसलेलं ओलं खोबरं घालूया, मिक्स करून घेऊया। वरून झाकण ठेवूया, गॅस थोडासा बारीक करूया, 3 ते 4 मिनिटं शिजून घेऊया। 4 ते 5 मिनिटं झालेली आहे। आपली भाजी आता छान शिजलेली आहे। गॅस बंद करूया। आपली कांदा लसूण शिवाय डाळ टाकून केलेली शिराळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।